नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत तिळगुळ पोळी। संक्रांत आता जवळच आलेली आहे, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी गोडधोड असं काय बनवावं, तर आज आपण बनवूया तिळगुळ पोळी। शक्यतो तिळगुळ पोळी ही हमखास संक्रांतीच्या दिवशी सर्वच घरी बनवली जाते, पण आज आपण ही अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग पाहूया त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते आणि काय काय घातलंय ते पाहूया। तर त्यामध्ये घालण्यासाठी आता आपण घेतलं आहे 2 वाट्या तीळ। या वाटीने आपण हे तीळ मोजून घेतलेले आहेत। तीळ हे आपल्याला गावरानच घ्यायचे आहेत, पांढरे तीळ घ्यायचे नाहीयेत। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपण घेऊया यामध्ये 1 वाटी शेंगदाणे। तीळ आपण 2 वाट्या घेतल्यात, शेंगदाणे आपण 1 वाटी घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी गूळ घ्यायचा आहे आपल्याला 3 वाट्या। 2 वाट्या तिळासाठी आपल्याला 3 वाट्या गूळ घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे विलायची आणि जायफळ पावडर। तुम्ही पाहू शकता आता आपलं सारणाचं सर्व साहित्य घेऊन झालेलं आहे। आता आपण प्रथम कढई गरम करण्यासाठी ठेवूया गॅसवर आणि त्यामध्ये घालून घेऊया तीळ। आपल्याला हे तीळ जास्तही मोठ्या गॅसवर भाजायचे नाही आहेत, मध्यम आचेवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना त्याला एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे हे तीळ आपले जळत नाहीत। तीळ भाजू लागले की चटचट असा आवाज यायला सुरुवात होते आणि जास्तही आपल्याला हे काळे करायचे नाही आहेत, अगदी आपल्याला गवळ त्याला भाजून घ्यायचं आहे। तर आपले तीळ हे आता भाजलेले आहे। आता हे आपण काढून घेऊया, एका भांड्यामध्ये थंड करण्यासाठी ठेवूया। त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे। शेंगदाणेही आपल्याला मध्यम आचेवरच भाजायचे आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित प्रकारे भाजले जातात। आता आपण तीळ हे थंड करण्यासाठी ठेवून दिलेत। त्यानंतर आपले शेंगदाणे असे मध्यम आचेवरच आपल्याला भाजायचे आहेत, म्हणजे आपले शेंगदाण्याचे सालपट आपोआप निघायला लागतात आणि त्याचे तोंडही फुटतात। आता आपले शेंगदाणेही भाजत आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे किती व्यवस्थित प्रकारे भाजलेले आहेत। अशा प्रकारे शेंगदाणे भाजल्यानंतर अगदी मधोमधही शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजले जातात। आता आपण पीठ मळण्यासाठी घेऊया। त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 वाट्या आपल्याला या वाटीने गव्हाचं पीठ, 1 वाटी आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ आणि त्यामध्ये घालण्यासाठी 2 चमचे तेल। आता आपण हे सर्व पीठ चाळून घेतलेले आहेत चाळणीने, बेसन पीठही आणि गव्हाचं पीठही। आता त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 चमचा मीठ। आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण ते तेल घेतलेलं आहे ते तेल आपण यामध्ये कडकडीत मोहन करून यामध्ये घालायचे। तुम्ही पाहू शकता आता आपण तेल चांगल्या प्रकारे गरम केलेलं आहे। आता हे गरमच तेल आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला सर्व पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे। अगोदर हे खूपच गरम असतं, त्यामुळे आपण उलथाने याला एकदा हलवून घेऊया आणि त्यानंतर मग आपण याला हाताने चोळून घ्यायचं आहे। हाताच्या मदतीने सर्व पिठाला आपण तेल चोळून घेतलं। तुम्ही पाहू शकता आपलं सर्व पिठाला तेल चोळून झालेलं आहे। आता आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। जास्तही आपल्याला पातळ हे पीठ करायचं नाही आहे आणि जास्तही घट्ट हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे। अगदी मीडियम आपली जशी पोळ्याला पीठ असतं त्याप्रमाणे आपण हे मळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपला गोळा हा मळून झालेला आहे पिठाचा। त्यानंतर यावर आपण तेल घालून याला तेल लावून अगोदर मळून घेऊया थोडंसं। आता थोडंसं मळून झाल्यानंतर आपण याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे किती आपण सैलच ठेवलेलं आहे। आता हे आपण 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाणे आपल्याला जास्तही बारीक करायचे नाही, मीडियम चालू बंद या स्थितीमध्ये या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये तीळ। तीळ ही आपल्याला जास्तही बारीक करायचे नाही,
अगदी चालू बंद या स्थितीमध्ये मीडियम आपल्याला हे तीळ काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपले वाटण किती व्यवस्थित प्रकारे झालेलं आहे. आता हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण जो 3 वाट्या गूळ घेतलेला आहे या सर्व मिश्रणामध्ये आपण हा मिक्स करून घेऊया. कारण यामध्ये गुळाचे खडे असतात, त्यामुळे अगोदरच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला एकदा मिक्सरला याला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत जी विलायची पावडर आणि जी जायफळ पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालून आपण मिक्स करून घेऊया आणि एक एक भांडं करून आपण या प्रकारे याला आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. एकत्र केल्यामुळे व्यवस्थित प्रकारे हे आपलं मिश्रण एकजीव होतं आणि याचे आपण लाडूही असे वळू शकतो. आता आपलं सर्व व्यवस्थित प्रकारे मिक्सरमधून काढून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपण याचा एक लाडूही वळून पाहिला आहे. किती छान प्रकारे हा लाडू झालेला आहे. आता जे आपण पीठ भिजवलेलं होतं ते घ्यायचं आहे आणि त्याला 1 मिनिट आपल्याला व्यवस्थित प्रकारे मळून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर याला व्यवस्थित मळल्यामुळे त्यातील जे काही गोळे वगैरे असतील तर ते फुटून जातात आणि पीठ हे आपलं मऊ होऊन जातं. आता त्यानंतर आपण एक छोटा पोळ्या करतो त्याप्रमाणे एक छोटा गोळा घ्यायचा आहे व तो याप्रमाणे आपण त्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे तिळाचं ते यामध्ये थोडं थोडं करून भरायचं आहे. कारण सारण हे आपलं कोरडं असतं त्यामुळे आपल्याला भरताना ही व्यवस्थितच भरायचं आणि दाबून भरायचं आहे. अगदी थोडं थोडं सारण घालून हे आपल्याला दाबून यामध्ये घालून घ्यायचं आहे. पहिलं सारण खाली दाबलं गेलं की दुसरं सारण यावर बरोबर बसतं. आता या प्रकारे आपण हे दाबून व्यवस्थित प्रकारे घेऊया आणि याच्या कडा आपण व्यवस्थित जुळवत याचे तोंड अगदी बंद करून घेऊया. आणि त्याची जी कणिक आहे ती पूर्ण दाबून घेऊन त्यामध्येच ती लावून घेऊया. आता हा गोळा आपला अशा प्रकारे तयार झाला. आता याला थोडंसं पिठामध्ये आपण बुडवून घेऊया आणि लगेच लाटायचं नाही, याला हाताच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे जे सर्व तिळाचं सारण आहे ते सगळीकडं पसरलं जातं. अशा प्रकारे हे आपण हातावर याला दाबून घेऊ शकतो कारण सर्व त्याचं सारण आपलं सगळीकडं पसरलं जातं. आता हा गोळा आपण लाटून घेऊया. अगदी हलक्या हाताने आपण हे लाटायचं आहे, जास्तही याला दाब द्यायचा नाही आहे. बरोबर ही पोळी गोलगोल ही अशी फिरते. याप्रमाणे याला आपण लाटून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल थोडं आपलं सारण बाहेर येतं आहे किंवा पोळी अशी फुटल्यासारखी वाटते तर थोडंसं त्या ठिकाणी आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडं पुसट करून त्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली पोळी ही किती छान आणि त्याचं सारण सगळीकडे आपलं पसरलं गेलं आहे आणि आपली लाटून पोळी तयार आहे. आता ही आपण तव्यावर घालून घेऊया. तवा आपण अगोदरच गरम करण्यासाठी ठेवला होता. तवा गरम झाला की त्यावर आपण ही पोळी घालून घ्यायची आहे आणि गॅस याला जास्त मोठा ठेवायचा नाही, आपल्याला मीडियमच गॅस ठेवायचा आहे. याप्रमाणे त्याला छोटे छोटे असे फोड आल्यासारखे दिसले की आपण ही पोळी पलटून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर ठेवल्यामुळे आपली पोळी जास्त जळतही नाही आणि त्याचा गुळही बाहेर येत नाही आणि ही शक्यतो उलथाण्याच्या मदतीनेच आपल्याला भाजायची आहे, नाहीतर गुळाची आपल्याला चटके बसण्याची भीती असते. आता याला आपण
थोडं थोडं करून तेल लावून घेऊया. हे तेल कशामुळे लावायचे, कारण आपल्याला प्रवासात या पोळ्या नेण्यासाठी चांगल्या राहतात. जर घरी खायच्या असतील लगेचच तर आपण याला साजूक तूपही लावू शकतो. साजूक तुपाने तर याला टेस्ट खूप सुंदर येते. आता आपली ही पोळी भाजून तयार आहे. आता याच प्रकारे आपण दुसरी पोळी लाटून घेऊया आणि तव्यावर भाजण्यासाठी घालून घ्यायची आहे. आता दुसरी ही पोळी आपली पलटी करण्यासाठी घ्यायची आहे. आता तुम्ही पाहू शकता आपली पोळी ही किती सुंदर प्रकारे फुगलेली आहे. अतिशय छान अशा प्रकारे जशी आपण पुरणपोळी बनवतो त्या प्रकारे ही पोळी तर आपली झालेली आहे. जास्तही जाड ही आपली पोळी लाटायची नाही आहे, त्यामुळे अशा पोळ्या आपल्या छान होतात. आणि जास्तही पातळ लाटायची नाही. जास्त पातळ लाटल्यानंतर या पोळ्या अतिशय कडक होतात. जर प्रवासात न्यायच्या असतील तर आपण पातळ लाटू शकतो, म्हणजे या पोळ्या आपल्या 8 दिवस टिकतात. आता याला आपण व्यवस्थित प्रकारे तेल लावून घेऊया. आता आपली पोळी भाजून तयार आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रकारे सारण कसं भरायचं ते दाखवून देते. जर तुम्हाला हातावर घेऊन सारण भरता येत नसेल तर एक छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे आणि या प्रकारे त्यात सारण भरून त्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहे आणि त्याच प्रकारे हे सारण दाबून घ्यायचं आहे आणि त्याचे तोंड बंद करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. ही पोळी अशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली पोळी ही पूर्ण लाटून झालेली आहे आणि त्याचं सारणही व्यवस्थित सगळीकडे पसरले गेले आहे. पहिल्याप्रमाणेच ही पोळी आपण भाजून घेणार आहोत. ती पोळी ही आपली पहिल्यासारखीच मस्त झालेली आहे आणि छान फुगतही आहे. तुम्ही पाहू शकता पुरणपोळीसारखीच ती ही पोळी आपली फुगलेली आहे. अगदी सुंदर अशा आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्या या पोळ्या तयार झालेत. या मी 5 ते 6 करून घेतलेल्या आहेत. या पूर्ण कणकेच्या आपल्या 10 ते 12 पोळ्या तयार होतात अगदी. आता या पोळ्या सर्व आपण या टोपल्यामध्ये घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मोठे मोठे आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर छोट्या आवडत असेल तर तुम्ही छोट्या हे पोळ्या प्रवासात नेण्यासाठी करू शकता. अगदी खुसखुशीत आणि अतिशय सुंदर या पोळ्या तयार होतात. तुम्हाला एक मी पोळी मोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे ही पोळी आपली मोडल्या गेलेली आहे. आहे की नाही मग सोपी आणि आपल्या संक्रांतीसाठी बनवण्यासाठी तिळगुळ पोळी. चला तर मग घ्या बरं बनवण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची तिळगुळ पोळी कशी झाली आहे ते. आणि चॅनलवर आपल्या जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल.